कुणाल कामरा आज हजर राहणार आहे की नाही या संदर्भात सध्या साशंकता आहे। कामरा आज हजर राहिला नाही तर मुंबई पोलीस त्याला तिसरं समन्स पाठवू शकतात। तिसऱ्या समन्सच्या नंतर सुद्धा जर हजर राहिला नाही तर वॉरंट जारी होणार आहे। शिंदेंबाबत अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी कुणाल कामरा याच्यावरती 4 गुन्हे दाखल झालेले आहेत। तर कॉमेडियन कुणाल कामरा याने जी विडंबनात्मक कविता केलेली होती त्या संदर्भात त्याच्या विरोधात 4 गुन्हे दाखल झालेले आहेत आणि या संदर्भात त्याला सध्या समन्स पाठवण्यात आलेलं आहे। अमेय राणे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। अमेय, काही कळू शकलंय का की कुणाल कामरा नेमका कुठे आहे आणि तो आज हजर राहणार आहे का? यामिनी या संदर्भात मुंबई पोलिसांकडे 4 गुन्हे दाखल आहेत। ज्यातली पहिली तक्रार जी होती ती शिवसेना आमदार मुर्जी पटेल यांची होती। त्यांच्या पाठोपाठ मनमाड येथील शिवसेना शहर प्रमुख मयूर बोरसे यांची तक्रार आहे। जळगावमध्ये शिवसेना शहर प्रमुख संजय भुजबळ आणि त्यानंतर आणखीन एक नाशिक नांदगाव येथे सुनील जाधव या व्यक्तीने दिलेल्या तक्रारीवरनं कामराच्या विरोधात हे 4 गुन्हे दाखल झालेले आहेत। मात्र पहिली तक्रार जी खार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली त्यामुळे हे सगळे जे गुन्हे आहेत ते खार पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आलेत, कारण की ज्या हॅबिटॅट स्टुडिओची मोडतोड झाली तो सुद्धा याच परिसरात आहे। या घटनेनंतर कुणाल कामराला चौकशीसाठी मुंबई पोलिसांनी आजपर्यंत 2 समन्स पाठवलेत, परंतु तो कुठेही हजर झालेला नाहीये। मी सध्या कामराच्या मुंबई इथल्या माहीम इथल्या निवासस्थानात आहे आणि आपण बघू शकतो की याच कटारिया कॉलनीत कुणाल कामराचे ज्येष्ठ आई वडील राहतात, जे ज्येष्ठ नागरिक आहेत। तुर्तास त्या आतमध्ये सोसायटीच्या कुणालाही जाण्याची परवानगी नाही आणि त्यांनी कळवलेलं आहे की कुणी चौकशीसाठी आलं तरीही माहिती देऊ नका। त्यामुळे सध्या कुणाल कामरा मुंबईच्या घरी आलेला आहे की नाही याबाबत कुठलीही निश्चित माहिती उपलब्ध नाहीये, परंतु जी माहिती त्याच्या वकिलांकडून मिळते त्यानुसार 7 एप्रिलपर्यंत त्याला मद्रास उच्च न्यायालयानं अटकेपासूनचा अंतरिम दिलासा दिलेला आहे। मात्र हा सशर्त दिलासा आहे। या 7 तारखेच्या आत त्याला मुंबई सत्र न्यायालयातनं रीतसर अटकपूर्व जामीन घ्यावा लागेल आणि मुंबई पोलिसांसमोर चौकशीसाठी सुद्धा जावं लागेल। त्यामुळे या प्रकरणी कामराचे वकील आज मुंबई पोलिसांशी खार पोलीस ठाण्यात संपर्क साधतात का हे पाहावं लागेल आणि जर तसं झालं नाही तर मुंबई पोलिसांकडे पुढचे कायदेशीर पर्याय आहेत की ते त्याला तिसरा समन्स जारी करू शकतात। त्या समन्स नंतरही जर कामरा चौकशीसाठी हजर झाला नाही तर त्याच्या विरोधात नॉन बेलेबल वॉरंट सुद्धा जारी होऊ शकतो। मात्र या दरम्यान आता कामरा पुढचे कायदेशीर पर्याय उपलब्ध आहेत। त्यामुळे आज दिवसभरात काय होतं, कामराकडनं काही मुंबई पोलिसांना प्रतिसाद दिला जातो का की येत्या काळात कामरा त्याच्या पुढचे कायदेशीर पर्याय अवलंबतो हे पाहावं लागेल। परंतु तुर्तास कुणाल कामरा मुंबईत आला आहे की नाही याबाबत निश्चित माहिती नाहीये। त्याच्या निवासस्थानी जे आहेत ते सुरक्षा कारणामुळे त्यांनी इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, माहिती दिलेली आहे की आतमध्ये कुणालाही कामराच्या चौकशीसाठी सोडण्यात येऊ नये। त्यामुळे आज कुणाल कामरा खाल पोलीस ठाण्यात जातो का हे 11 पर्यंत स्पष्ट होईल। अगदी धन्यवाद अमेय सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।